तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर. बघू शकता खूपच गर्दी आहे आणि हे मंदिर भी खूपच छान आहे. त्यात नेचर भी खूप भारी आहे. आज बघू शकता भरपूर लोक आलेले आहेत त्या ठिकाणी. एवढं छान मंदिर मी तर मला वाटते कधी बघितलं नाही. एकदम मस्त भारी दिसतं. स्विमिंग पूल पण आहे इथं मुलांसाठी. हे तर फक्त एंट्रीच आहे, अजून तर खूप महत्वाचं बघायचं आहे आपल्याला. इकडे बी जंगल आहे, पूर्ण गार लागतं पूर्ण साईडला. बसण्यासाठी आहे का एवढं भारी केलं? पलीकडे मध्ये पण आहे. हा हा. तर मित्रांनो, आपण नेचर बघितलं कसं नेचर आहे, एकदम भारी आहे. असं मधामध्ये एंट्री नाही ना मोबाईलला? मंदिरात नाहीये. मंदिरामध्ये एंट्री नाही, पण बाहेरून जेवढं होईल तुम्हाला आम्ही त्या प्रकारे सगळं चांगलं दाखवू. Finally हे आहे स्वामीनारायण मंदिर. चप्पल वगैरे बाहेर सोडायचं. स्टँड आहेत तर, आणि त्याच्यानंतर मंदिरात जायचं. मंदिर पाहिलेलं आहे की एवढी छान मूर्त्या ह्या मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत, पण आतमध्ये कॅमेरा नसल्यामुळे आपण जाऊ शकत नाहीत ना तर मोबाईल घेऊन. तर मी वर्णन कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगतोय की प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरती एवढी प्रसन्नता आहे की दर्शन केल्याच्या नंतर मन असं एकदम शांत झालेलं आहे आमचं. तर आपण अजून हे बघूया कुठे कुठे जायचंय आणि बघण्यासारखे काय काय ठिकाण आहेत त्या मंदिरामध्ये. तर राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ज्ञानू आणि आज मी आलो होतो पुणे बेंगलोर हायवेजवळ असलेल्या नऱ्याजवळील श्री स्वामीनारायण टेम्पलला. आणि हे मंदिर पुण्यातलं फेमस मंदिरांपैकी एक आहे. मंदिर बघताच एक कणभरसुद्धा स्टील वापरलेलं नाही. मग नक्की बांधलंय तरी कसं? तर हजारो कारागिरांना रात्रंदिवस मेहनत करून राजस्थानमधून आणलेल्या गुलाबी आणि लाल वाळूचे दगड वापरून हे खतरनाक असं मंदिर बांधले. या मंदिरात 10,000पेक्षा अधिक शिल्पकाम आहेत. अजून डोळ्याचा पारंग फेटेल असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. मंदिरामध्ये फोटोग्राफी आतमध्ये तर अलाउड नसल्यामुळं फोटो व्हिडिओ तर जास्त काढता आले नाही. मंदिर एवढं भारी आहे ना, बघताच एवढं भारी वाटेल. कारण काही गोष्टी व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा समोरासमोर बघून अनुभव घेतलेला कधीही चांगला असतो. मग कमेंटमध्ये श्री स्वामीनारायण लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि एक कमेंट नक्की करा. तर आपण पाहिलेलं आहे मागं आहे आपलं नारायण मंदिर. पण यामध्ये मधामध्ये एंट्री नसल्यामुळं आपण जे पण काही मूर्ती वगैरे बघितली आहे एकदम छान मूर्ती आहे. आणि प्रत्येक मूर्तीच्या असं मुखावरती प्रसन्नता पूर्ण एकदम बघताच खूप छान वाटणार असं हे मंदिर म्हणजे स्वामीनारायण.